भाग्याचा आज दिवस आहे की मी आमचे नेते आदरणीय नेते पवार साहेबांच्या समोर उभा आहे. या स्टेजवर विजयदादा देखील आहेत. आंबेराव कुटुंबातील आंबेराव मोहिते कुटुंबातील विजयदादा या ठिकाणी आहे. सईबाईच्या कुटुंबातले आम्ही आहोत. या ठिकाणी जे उमेदवार आहेत ते आम्हाला परखे नाहीत. ते आमचे पिढ्यानपिढ्याचे नातेवाईक आहेत. वास्तविक पाहता या सबंध जिल्ह्यात म्हणजे माडा मतदारसंघात जर आपण विचार करायला गेलो तर ज्याप्रमाणे संजूबाबांचा बंगला, माझा बंगला, रामराजांचा बंगला, जयसिंग महाराजांचा बंगला हे एका ओळीत आहेत. तसेच फलटणचा मुदोली मनमोहन राजवाडा, माड्याचा किल्ला, करमाळ्याचा किल्ला हे देखील एकाच घराचे किल्ले आहेत. हे कधी विसरू नका. कदाचित ह्या मातीनेच आम्हाला हाक दिली असावी. आणि हे जे इलेक्शन आहे हे अत्यंत गंभीर इलेक्शन आहे. आपण कधीच विसरू नका. साहेब, मला पुष्कळ वर्ष आपल्यासमोर एक खंत व्यक्त करायची होती. माझे आजोबा 1948 साली फुल पॉवर स्टेट फलटण हे लोकशाहीच्या प्रवाहात सर्वस्व अर्पण करून लोकशाहीच्या प्रवाहात सामील झाले. परंतु प्रचंड संघर्षाला त्यांना तोंड द्यावं लागलं. आम्ही राष्ट्रवादीमध्ये सामील झालो. रामराजांना देखील खूप अभिनंदन जावं लागलं. आपण सांभाळून घेत होता म्हणून रामराजे टिकले. आपण सांभाळून घेत होता म्हणून रामराजे टिकले. आपण सुरुवातीला बळ दिलं म्हणून रामराजे अस्तित्वात आले. या घराण्याला राजकीय अडगळीतून बाहेर काढण्याचा जो काही आपण उपकार आमच्या घरावर केला हा मी आणि माझं कुटुंब कधीही विसरू शकलेलं नाही. परंतु संघर्ष इतका भयानक केलाय मागच्या 5 वर्षात. साहेब, माझ्यावर देखील 307ची केस झाली होती. माझा मुलगा तेवढा लहान होता. माझ्या बायको प्रियालक्ष्मी राजे आता आहेत स्टेजवर. या घाबरल्या नाहीत. परंतु माझा मुलगा तेवढा लहान होता. त्याला खरंच वाटलं की आपल्या वडिलांनी रस्त्यावर उतरून मारामारी केली की काय. या सबंध गावात फिरत होत्या. दुसऱ्या दिवशी मतदान होतं. मी घरात थांबलो होतो कारण पोलीस मला शोधत होते. प्रियालक्ष्मींनी सबंध गाव, शोभाताईंनी सबंध गाव, शिवांजली राजांनी सगळं गाव फिरून पाहिलं. या सगळ्या संघर्षातून आम्ही गेलेलो. मला त्या मांडवाखालून जावं लागलं. कोर्टात गुन्हेगाराच्या खुर्चीवर बसावं लागलं. मी ज्या कुटुंबात जन्म घेतला साहेब, हे केवळ माझ्या आजोबा राजकारणात गेल्यामुळे जे परिणाम आमच्या कुटुंबावर झाले त्याचा मी बळी ठरलो होतो. विषय असा आहे की हे इलेक्शन आपल्या समोर इतक्या विचित्र अवस्थेत येऊन पोहोचले की ज्या माणसाने आपल्याला घडवलं त्या माणसापासून आम्ही बदल्या काळात मी नव्हतो गेलो कधी. मी कायम पवार साहेबांचाच होतो. माझा फेसबुकचा मॉटो देखील तोच होता की आय बिलॉंग टू एनसीपी अंटिल आय डाय. साहेब, तोच शब्द माझा खरा. विषय असा आहे की कार्यकर्त्यांची घुसमट होत होती. खोट्या तक्रारी होत होत्या. अनेक लोक तडीपार होत होते. अधिकाऱ्यांना हाताशी धरून एका गुन्ह्यावर लोकांना तडीपार केलं गेलं होतं. त्यांना सोडवून आणण्यासाठी
सगळ्या स्टेप्स ओलांडून जाऊन हायकोर्टापर्यंत जावं लागत होतं. लाखो रुपये कोर्टात जात होते. रामराजांचं सगळं क्रेडिट आयुष्याचं डोंबरकवडीचं आणि नीरा देवगरचं काढून घ्यायला हा पाणीदार निघाला. साहेब, आपण MIDC या ठिकाणी आणली, रामराजांना आपण आणायला लावली आणि ती भरली देखील आपणच. या ठिकाणी कमिल जी आली ती साहेबांनी आणली म्हणूनच कमिल जिथं आली. परवा एक जण विचारत होता की साहेबांनी काय केलं फलटणसाठी. अरे साहेबांनी तुम्हाला रामराजे दिला आणि रामराजे दिला म्हणून फलटण दुष्काळ संपला. 65 किलोमीटरचं काम रामराजांनी केलं. डोंबरकवडीचं शंभू महादेवाच्या पायथ्यापर्यंत केलं, पाणी नेऊन पोहोचवलं. रणजितने काढलेला कारखाना देखील त्याच पाण्यावर काढलेला आहे. 15 गावं बर्बाद करून टाकले त्या कारखान्याचं घाण पाणी सोडून. कुठलाही अधिकारी त्याच्यावर ऍक्शन घेत नाही. 15 गावांच्यातली पिकं जळून गेली आहेत साहेब. मागचं पिण्याच्या पाण्याचं आवर्तन आलं, ते सगळे तलाव यांनी स्वतःचे भरून घेतले. स्वतःच्या भावाचा एक तलाव भरला. दुष्काळात पिचलेली ही जनता अजून भरडली जाऊ नये म्हणून रामराजांनी ठरवलं की आता जे काय होईल ते होईल, आपण निदान सत्तेबरोबर तरी जाऊ. काही उपयोग झाला नाही, कारण होणारच नव्हता. कारण ही सगळ्याची समोरची जी होती सगळी ती झुंडशाही होती आणि झुंडशाहीमध्ये कार्यकर्ते होरपळले जात होते. त्यांचा दहा थोडासा कमी झाला, इतपतच. त्याच्या पलीकडे काही झालं नाही. आता आपल्या समोर एकच गोष्ट उभी आहे की हे इलेक्शन, या इलेक्शन मध्ये ही अपप्रवृत्ती दूर करायची आणि संजू बाबांसाठी प्लॅटफॉर्म निर्माण करून ठेवायचा. जर आता रणजित निवडून आला तर संजू बाबा राजकारणात कंटिन्यूस होऊ शकणार नाहीत. तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला संजू बाबा हवेत, संजू बाबांचं सालस राजकारण हवंय का हा दहाक नेता हवाय. कोण हवंय तुम्हाला जरा सांगितलं तर बरं होईल. मग जर बाबा हवेत तर तुम्हाला धैर्यशील भाईंना निवडूनच द्यावं लागेल. मी पण असं एक भाऊ होतो साहेब संजूचा, ज्यांनी संजूनी ह्या तालुक्याचं नेतृत्व करावं, या कुटुंबाचं नेतृत्व करावं. मी संजूपेक्षा मोठा आहे, परंतु ह्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख संजीव आहे आणि मला त्याच्या हाताखाली काम करायला काहीही वाटत नाही. त्याचं कारण तो योग्य आहे. शिवाजीराजे योग्यच होते साहेब. त्यांनी त्यांची पुण्याई, त्यांची राजकीय पुण्याई जी काही होती ती रामराजांना दिली आणि रामराजांना त्यांनी आमदार केले. रामराजेही चांगले वागले, चुलत्याशी कधी वाईट वागले नाही. साहेब खरं सांगतो, माझ्यासारखा कार्यकर्ता ज्याचा राजकीय जन्म NCP मध्ये झाला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाला, काही घटनांनी आमचं मन साहेब खरोखर दुखवलं गेलं, खूप दुखवलं गेलं. पण ज्या वेळेला तुम्ही एकटे दिसत होता त्यावेळेला जीव कळवळत होता, कारण प्रेम होतं साहेब. प्रेम असल्यामुळं संबंध कुटुंब आज या ठिकाणी जे बसलेले आहेत ते केवळ आपल्या प्रेमापोटी आहे. विजयदादा या ठिकाणी आहेत साहेब. मी खरं सांगू का, आमच्या घरातली जी एक माणसं करून गेली, ज्या वेळेला ती माणसं जात होती त्यावेळेला आधार आम्हाला आपलाच दिसत होता आणि आपल्याकडे आधाराला पाहून आम्ही एकटे पडलो नाही ना याची खात्री आम्हाला पटत होती. परंतु मधला काळ फार वाईट गेला. मधला काळ हा इतका भयानक होता. ना निष्ठा राहिली, ना प्रेम राहिलं, ना कुटुंब राहिलं, न ध्येय राहिलं, ना धोरण राहिलं. कुटुंब चोरीला गेली, कुटुंब फोडली गेली, कुटुंब तोडली गेली. आमची तर वंशावळच चोरीला गेली.
रावरांबा नाईक निंबाळकर हा फलटणच्या राजाचा मुलगा होता, जो करमाळा आणि माड्यामध्ये सत्ताधीश होता. दहेगावपर्यंत नाईक निंबाळकर होता. पुढे छत्रपतींचा भाग होता, त्या ठिकाणी आंबीराव मोहित्यांचं घराणं होतं आणि माने देशमुखांचं घराणं होतं. धनगर देशमुख मंडळी होते जे आमच्याशी संबंधित होते. साहेब, आपल्याला एकच गोष्ट सांगतो की आपल्या सावलीखालीच आम्ही सुरक्षित आहोत याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आज ह्या स्टेजवर राम नसला तर रघुनाथ आहे, अर्थ एकच. संजीव नसला तर संजीवची संजीवनी आहे, शिवाजीले राजे. कारण शिवाजीले राजे हीच खरी संजीव बाबांची संजीवनी. शुभाताई या ठिकाणी आहेत. एका अमृदार आजोबाचा नातू सह्याद्री भैया या ठिकाणी. तुमच्यावर साहेब प्रेम करणारा जो खरा कार्यकर्ता होता त्या सुभाष भाऊची सून या ठिकाणी. विजयदांच्यावर प्रेम करणारं फलटणचं राजघराणं या ठिकाणी. धैर्यशील बाळ आम्हाला मनापासून आवडले, तेव्हा ह्या कुटुंबाला जिव्हाळ्याचा संबंध जोडला गेला आणि हे जिव्हाळ्याचं नातं निर्माण करणारं हे एक साधस अब्रुदार स्टेज आहे. आणि एका साईडला कैल्यासारखी दिसणारी माणसं, त्याचे धंदे काय? तिसरा महाराष्ट्रातला श्रीमंत खासदार, सोर्स ऑफ इन्कम काय? ईडी कुठं गेली झक मारायला? ईडीला शरम नाही वाटत? ईडीला शरम नाही वाटत का? इतिहास कळत नाही का? श्रीराम सहकारी साखर कारखान्यामध्ये यांचे वडील कामगार होते. माझ्या मित्रांनो, ही अनैसर्गिक पद्धतीने वाढलेली श्रीमंती ही ईडीला समजत नाही का? वाटते ते करायचं, फरार गुन्हेगारांना बाहेर काढायचं, हवी ती दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आणि हाताशी कोणाला धरायचं त्या पोलिसांना. साहेब, एकच सांगतो की माझ्यावर देखील केस होणार आहे, पुन्हा केस होणार. आणि जर का ह्या पोलिसांनी ह्या तालुक्यातल्या तरुणांना आणि कार्यकर्त्यांना तर आमच्या त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी पोलीस स्टेशन आम्ही घेरून टाकणार आहे, सोडणार नाही. वेळ कंटाळून गेलो. इथला DYSP लोकांना सांगतो, तुला विकायचं ना गुटखा, विकायचा ना विक, पण रणजितदाराच्या टोळीत ये. साहेब, भयानक आहे हा प्रकार. डे टू डे आम्ही हा तकलीफी सहन करतोय. सह्याद्री भैया भाजपमध्ये काम करत होता, या डोक्यावर जाऊन ही माणसं बसतो. हे घरानं सज्जन होतं साहेब. चिमणराव कदम हा अब्रुदार खानदानी मनुष्य होता. आम्ही विरोध होतो, परंतु विरोध असा नव्हता, त्या विरोधाला तलवारीची धार नव्हती. विरोध इलेक्शन पुरता होता. आम्ही एकच ठरवलं की प्रपंच, शिक्षण आणि आरोग्य या 3 गोष्टीत बिलकुल राजकारण करायचं नाही. साहेब, आज हे विचारतात की कोविडमध्ये तुम्ही काय करत होता, आणि ह्यांचे सगळे कार्यकर्ते आमच्याकडेच ऍडमिट होते. शिक्षणात तुम्ही काय करत होता, यांची सगळी पोरंबाळं आमच्याकडेच शिकतात आणि ते सुद्धा आमच्याकडे शिकतात. तरी ते आम्हाला प्रश्न विचारायला असतात आणि आम्ही सौजन्यापोटी गप्प बसतो. पण किती दिवस गप्प बसतो? गप्प बसणं आता शक्य नाहीये, कारण डोक्यावरनं पाणी जायला लागलं. संजीव बाबा जर कंटिन्यू झाले नाहीत, संजीव बाबांचं जर राजकारण रामराजांच्या रिटायरमेंट नंतर कंटिन्यू झालं नाही, अनिकेत बाळांचं
सत्यजित राजेंचं आणि विश्वजित राजेंचं राजकारण जर कंटिन्यू झालं नाही तर ह्या तालुक्याचे दिवस अंधाकरमय आहेत. जर का हा पुन्हा निवडून आला तर ह्या तालुक्यातली देवळं सेफ आहेत. तातमगिरीची जमीन याने ढापलेलीच आहे. संजूबाबूची जमीन, तातमगिरी देवस्थानची जमीन यांनी ढापली आहे. देवाची चोरी करायला सुद्धा यांना भीती वाटत नाही अशी परिस्थिती आहे. आणि खोटी असेल ना साहेब तर सीबीआय लावावं आणि रेकॉर्ड चेक करावं. मी जे म्हणतो ते जर खोटं जर असेल तर खरोखर याच्यावर एन्क्वायरी लावा. या सगळ्या प्रकारातून आपल्याला एकच सांगतो की जे काही निर्णय रामराजेंनी घेतले ते केवळ कार्यकर्त्यांसाठी घेतलेले निर्णय होते. आणि आता कार्यकर्त्यांनी एकच निर्णय घ्यायचा आहे की तुतारीच वाजवायची. तुतारी घेतलेला माणूस हा आपल्याला संरक्षण देणार आहे. केवळ विजयदादांचं हे घर या ठिकाणी इलेक्शनला उभं राहायला तयार झालं म्हणून हे फलटण सुरक्षित राहण्याची शक्यता निर्माण झाली. नाहीतर आपले कॅल्क्युलेशन्स कदाचित तिथं माड्यात करमाळ्यात बसले नसते. विजयदादांचं घर आलं, त्या ठिकाणी धैर्य असलेले धैर्यशील बाळ आले. आता संजू बाबा त्यांची संजीवनी या ठिकाणी त्यांनी दिलेलीच आहे. मी पहिल्यापासूनच टार्गेट होतो 307चा गुन्हेगार होतो. त्याच्यामुळे मी स्टेजवर आहे. अजून काय पाहिजे ते गुन्हे टाका. बिलकुल भीत नाही, बिलकुल भीत नाही. या पोलिसांना तर सरळ सांगतो जर का यांनी गडबड केली तर गाठ अधिकारी चोरी करणारे वाळूवाले हेच आणि पोलीस स्टेशनला हाताशी धरून जुगार मटका चक्री चालवणारे हेच. आणि ह्यांच्या आशीर्वादाने ह्या सगळ्या गोष्टी चालतात. आणि पलीकडच्या गटात जे काही प्रवेश झालेत ते सगळे 2 नंबरचे प्रवेश झालेले आहेत. ज्यांच्या मागं काही नाही त्या ठिकाणच्या इकडच्या लाभार्थ्यांचे प्रवेश तिकडे झालेले आहेत. त्यांना हाक सुद्धा मारावीची वाटत नाही असे लोक तिकडे गेले. हाक मारावीची वाटत नाही. 10-10 वर्ष नगरसेवक ठेवलेले लोक, 5 वर्ष चुकून झालेले नगरसेवक झालेले लोक, त्यांच्या मागं काय नाही, मोटरसायकलवर बसायला दुसरा माणूस नाही. त्याची नावं मला घ्यावीची वाटत नाही, इतकी किंचित आहेत हे लोक. नावं नाही घ्यायची. नाव फक्त एकच की संजीव राजे. संजीव राजेंचं राजकारण टिकवायचं असेल तर आपल्याला साहेबांच्या सावलीखालीच राहावं लागेल. आणि मी तर आपल्याला एक गोष्ट सांगतो की मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून साहेबांच्या पक्षात राहून त्या पक्षाचे पाळंमुळं खोल रुजवण्याचं काम करणारच आहे. मी इथून काही आता परत येणार नाही. मग राजेगटाला मला काढून टाकायचं असेल तरी ते काढून टाकू शकतात, परंतु मला राजेगटाने काढून टाकले नाही. मी रघुनाथ राजेच असणार आहे कारण मी तोताया राजे ना. तेव्हा आपल्याला एकच या ठिकाणी शेवटचं सांगतो की आपलं सर्वांचं भलं हे संजीव राजे सक्षम करण्यात आहे. संजीव राजे सक्षम असतील, त्यांची शक्ती ही दृश्य असेल, रामराजांचा आशीर्वाद असेल, विजयदादांचा आशीर्वाद असेल, साहेबांचा आशीर्वाद असेल, सह्याद्रीवाली यांची, चेतनची, सगळ्यांची साथ असेल तर एक काबलूदार राजकारण ह्या तालुक्यात करूया. या ठिकाणी माण तालुक्यातल्या सर्व नेत्यांना जितका आम्हाला त्रास आहे तितकाच त्रास आहे.